नमस्कार. सावनी हर्षवर्धनला फोन करते आणि म्हणते उद्या मकर संक्रांत आहे, म्हणजे कोळी कुटुंब हे आदित्यला मकर संक्रांत साजरी करायला घरी बोलवणारच. आदित्य तिकडे गेला म्हणजे मी सुद्धा जाणार. आणि आता मी कोळी कुटुंबात गेल्यावर आपला प्लॅन काय ठरलाय ते माहीत आहे. तू आपल्या प्लॅनप्रमाणे तसं सुरुवात करायची. तेव्हा हर्षवर्धन बोलतो ठीक आहे. तर इकडे सागर मुक्ता बोलत असतात. मुक्ता सागरला म्हणते सावनीने कितीही उड्या मारू दे तरी ती जमिनीवर आपटणार हे नक्की. तिने कितीही आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू दे, पण तिची ती दोरी आहे ना, मी नक्की मागे खेचणार आणि तिचे पंकज छाटून टाकणार. तिला आपल्या पुढे मी कधीही जाऊ देणार नाही. तिने कितीही प्लॅन केले तरी तिचे सगळे प्लॅन मी हाणून पाडेन. तिचे डाव सगळे उधळून लावील. ती आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट आणू शकत नाही. मी तुमच्या सोबत आहे सागर, तुम्ही नका काळजी करू. आपल्याला इथून पुढे खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील, हा शब्द आहे माझा. तर सागर लगेच मुक्ताच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो मी पण तुमच्या सोबत आहे मुक्ता. तर इकडे हर्षवर्धन हा सावनीच्या घरी आलेला असतो. तेव्हा सावनी म्हणते हर्षवर्धन, आता आपल्या मैत्रीचा एकच उद्देश, त्या सागर आणि मुक्ताची बरबादी करणं. खूप त्रास दिला आहे त्या दोघांनी मला, मी सोडणार नाही त्यांना. आता उद्याचं प्लॅनिंग काय आहे माहीत आहे ना तुला? तेव्हा हर्षवर्धन बोलतो हो. तर इकडे दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला कोळ्यांच्या घरी सर्वजण तयार होऊन संक्रांतीची पूजा करायला घेतात. तेवढ्यात तिथे आदित्य आणि सावनी येतात. तेव्हा सागर जोरात ओरडतो, हिला कोणी इथे बोलावलं आहे? हिला आत्ताच्या आत्ता जायला सांगा. या काळ्या तोंडाच्या बाईला माझ्या घरात जागा नाही. आदित्य बेटा तू ये. तेव्हा आदित्य म्हणतो पप्पा असं काय करताय, मम्माला पण येऊ दे ना. तेव्हा लगेच इंद्रा म्हणते नाही आदित्य तू ये बाळा घरात, पण ही नालायक बाई घरात येणार नाही. हिने आमच्या अब्रूचे कमी धिंडवडे काढले नाही आहेत. हिने आम्हाला नको नको ते दिवस बघायला लावले आहेत. माझ्या सईला हिच्यामुळे त्रास झाला. हिला मी माझ्या घरात काय उंबरठ्याच्या बाहेर पण उभी राहू देणार नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या या घरातून बाहेर हो आणि परत इथे तुझं काळं तोंड घेऊन यायचं नाही. आदित्य घरात आल्याबरोबर सर्वजण आदित्यचे खूप लाड करतात. आदित्य मनात म्हणतो माझे इथे किती लाड होतात ना, मला इथेच आवडतं. मला तिकडे सावनी मम्मासोबत नाही आवडत, पण काय करणार, सावनी मम्मा ऐकत नाही. तर इकडे सावनीला आता इंद्राने घराबाहेर काढलेलं असतं आणि खाली हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन सावनीला फोन करून विचारतो प्लॅनला सुरुवात करायची का? तेव्हा सावनी म्हणते कसलं काय, त्यांनी मला घरात घुसूच दिलं नाही. ही बघ मी खाली आली आहे. तेव्हा हर्षवर्धनच्या जवळ सावनी येते आणि गाडीमध्ये दोघं बसून बोलतात काय करायचं, आपला प्लॅन फसला. अरे मला घरात घुसूच दिलंच नाही. घरात घुसल्याशिवाय आपला प्लॅन कसा चालू होणार? हर्षवर्धन म्हणतो आता काय करायचं? आता इंद्राने सावनी आणि हर्षवर्धनचा प्लॅन उधळून लावलेला आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.